रोहित शर्माची ऍज इट इज कॉपी सूर्यकुमार यादव मध्ये कालच्या मॅच मध्ये बघायला मिळाली असं मी म्हणत नाही, तर असं अनेक क्रिकेट एक्सपर्ट म्हणत आहेत। याचं कारण म्हणजे 140 रनवर फक्त एकच विकेट पडला होता। पुढच्या 30 रन मध्ये 9 विकेट करून श्रीलंकेला ऑल आउट केलं। हा रेकॉर्ड बनवलेला आहे आणि याचं कनेक्शन आता T20 वर्ल्ड कप सोबत लोक लावत आहेत किंवा याच कारणामुळे सूर्यकुमार यादवने जे काही कॅप्टनशिपचे गुण असायला पाहिजे एका सक्सेसफुल कॅप्टन पाशी ते सगळे रोहित शर्माचे ऍज इट इज कॉपी पेस्ट केलेत अशा चर्चा होत आहेत। आता तुम्हाला पण माहित आहे की वर्ल्ड कप मध्ये पण 30 बॉल मध्ये फक्त 32 रन काढायच्या होत्या। इतका टफ मॅच होता आणि कोणालाही असं वाटत नव्हतं की आता टीम इंडिया जिंकू शकते, आणि ते पण तेवढ्या वर्ल्ड कप सारख्या प्रेशरच्या मॅच मध्ये रोहित शर्मानं सगळ्या प्लेयरला जाऊन जवळपास सांगितलं होतं की मॅच जोपर्यंत संपला नाही तोपर्यंत आपण हारलो नाही। त्यामुळे सगळ्या प्लेयरला एक कॉन्फिडन्स आला आणि तिथून पुढे मॅच पलटला हे आपण सगळ्यांनी बघितलंय। आणि काल पण सेम तीच गोष्ट घडली। श्रीलंकेचा 140 वर 1 विकेट होता आणि त्यानंतर अवघ्या 30 रन मध्ये त्यांची टीम ऑल आउट झाली, म्हणजेच 9 विकेट घेतले। तर एक प्रकारे असं कनेक्शन वर्ल्ड कप सोबत लावलं जात आहे। आणि आता रोहित शर्माचे काय काय गुण कॉपी पेस्ट केलेत, तर सगळ्यात पहिला गुण कॉपी पेस्ट केलाय तो म्हणजे कामनेस, शांतता, संयम ठेवणे। आता जे खरे क्रिकेटचे फॅन्स आहेत तुमच्या माझ्यासारखे, त्यांना पण कुठेतरी असं वाटलं असेल की 140 वर 1 विकेट होता तेव्हा इंडिया हा मॅच हारलेला आहे, आता इंडिया मॅच नाही जिंकू शकत। आणि जर ह्या ठिकाणी सूर्यकुमार यादवच्या ऐवजी दुसरा कोणी कॅप्टन असला तर त्यानं पण थोडंसं अग्रेसिव्ह होऊन किंवा आपला कामनेसपणा, शांतता सोडून अग्रेसिव्ह मध्ये वेगळेच काही डिसिजन घेतले असते। परंतु संपूर्ण मॅच मध्ये सूर्यकुमार यादवच्या चेहऱ्यावर कुठेही टेन्शन दिसत नव्हतं, तो अतिशय काम होता। हा गुण ऍज इट इज रोहित शर्माचा त्याने घेतलाय, तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर लिडरशिपचा अर्थ काय असतो, तुमचे जे क्लोज आहेत त्यांना खूप भाव देणे किंवा त्यांना थोडाफार बेनिफिट होईल अशा गोष्टी करणे, असं न करता किती पण छोटा प्लेअर असू द्या किती पण मोठा प्लेअर असू द्या दोघांना पण एकसारखं ट्रीट करणे, तर ती गोष्ट पण काल त्याच्याकडे दिसून आली। सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्शालिटी काही केली नाही आणि सगळ्यांच्या फोकसमध्ये आल्या त्या गोष्टी म्हणजे एक प्रकारे इक्वॅलिटीचं वातावरण काल टीम मध्ये होतं। आणि तुम्हीच बघा ना, विशेष म्हणजे तसल्या प्रेशरच्या मॅच मध्ये रियान परागला सुद्धा 17वी ओव्हर दिली। तर सांगण्याचा उद्देश रियान परागनं काय केलं हा वेगळा भाग राहिला, पण ज्या प्रकारे रोहित शर्मा डिसिजन घेतो त्याच प्रकारे काल सूर्यकुमार यादवनं बिहेव केलं होतं। हा एक गुण त्यानं रोहित शर्माचा घेतला। विशेष म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की रोहित शर्मा कॅप्टन पेक्षा लीडर म्हणून भारी आहे, कारण तुम्ही बघितलं असेल अनेक वेळेस मुंबई इंडियन्सची मॅच हरत होती ते फक्त आणि फक्त रोहित शर्माच्या कॅप्टनशिप स्किलमुळे मॅच पलटत होते। आणि काल तेच सर्व गुण आपल्याला सूर्यामध्ये पण दिसले। तर याच कारणामुळे आता अशी चर्चा होत्या की रोहित शर्माचा परफेक्ट रिप्लेसमेंट कॅप्टन सूर्यकुमार यादवच होऊ शकला असता आणि आता तो झालेला आहे। याबद्दल तुमचं काय म्हणणं कॉमेंट करून नक्की सांगा।